नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, जागतिक तापमान वाढ ही एक मोठी समस्या आणि याचाच परिणाम म्हणून बदलतं वातावरण हे एक मोठं आव्हान. आपल्याला याच बदलत्या वातावरणामध्ये योग्य ते शेती व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. आपण आजच्या भागामध्ये या संदर्भात माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय बदलतं हवामान आणि शेती व्यवस्थापन. या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत पुणे MKCL येथील शाश्वत शेती विकास मिशनचे मुख्य सल्लागार डॉक्टर सतीश करंडे. नमस्कार सर. नमस्कार. आपलं या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मुळातच सर, अनियमित पर्जन्यमान बदलत्या वातावरणाचा हे एक प्रकारचा परिणाम आहे, तर हे मुळात नेमकं काय आहे? आपण मागील 10 वर्षाचा जर पाऊसमानाचा अभ्यास केला तर आपल्या पडदिशी एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक वर्षाचा पाऊस वेगळा आहे. भले आकडेवारी आपल्याला असे सांगेल की 10 वर्षातली 7 वर्ष सरासरी एवढा पाऊस पडला, पण त्याचं वितरण, त्याचे महिने, त्याचे दिवस असा सगळा अभ्यास केला तर प्रत्येक वर्षीचा पाऊस वेगळा आहे आपल्याला जाणवतं. आणि पाऊस जास्त असणं, दुष्काळ असणं हे काही नवीन नाही, त्याचाही हजारो वर्षाचा इतिहास आहे. मात्र हे संकट नवीन कसं ठरतं की त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे आता वारंवार, म्हणजे 10 वर्षात 10ही वर्ष वेगळं असणं, इतकी अनियमितता पूर्वी नव्हती. आणि आपला देश हा पावसावर आधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा देश आहे. एकूण 82% शेतकरी तशी शेती करतात. त्यामुळे हे आपल्याला अनियमित पाऊस हे संकट ठरत आहे. अशा बदलत्या वातावरणातल्या मुळातच घटक इतके बदलते आहेत आणि त्यामुळे हे जे काही पर्जन्यमान आहे, जसं आपण म्हणाला त्याप्रमाणे कधी खूप जास्तीचा पाऊस, कधी अगदीच कमी, किंवा खूप जास्तीचा पाऊस कमी वेळेत पडणं, म्हणजे एकंदरीतच अनियमितता ही या पर्जन्यमानामध्ये दिसून येते. तर अशा संकटाला ज्यावेळेला आपल्याला सामोरं जावं लागतं, कारण शेती व्यवस्थापन करत असताना शेतकरी बांधव तर नक्कीच हे एक मोठं आव्हान असतं त्यांच्यासाठी. त्याचबरोबर ती शास्त्रज्ञानी किंवा मग पॉलिसी राबवणारे, धोरणात्मक काम करणारी जी काही मंडळी असतात, तर यांच्या सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून अशा संकटाला कसं सामोरं जायला हवं? हवामान बदलाचं संकट आहे, यांनी सर्वच बदलून गेलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला असं वाटलं नव्हतं की याचे फटके इतके जोरात बसतील आणि ते असं एक गाव किंवा एक शेतकरी राहिला नाही की त्याला त्याचा परिणामाला सामोरं जावं लागले. मग ते नवीन कीड रोग असेल, अतिवृष्टी असेल, असं म्हणजे हे सगळी जी संकट आहेत हे हवामान बदल त्याला कारण आहे. तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल की संशोधनाची दिशा बदलावी लागेल. जर आपले खरीप आणि रब्बी हंगामच अडचणीत येत असतील, म्हणजे तशा हंगामाप्रमाणे शेती करणंच अडचणीचं येत असेल, तर आपल्याला सुरुवातीला संशोधनाची दिशा बदलावी लागेल. संशोधनाची दिशा बदलली की परत आपली धोरणं त्याप्रमाणे बदलावी लागतील. की खरीपाच्या पेरण्यात जर जुलै मध्यापर्यंत होत नसेल आणि रब्बीच्या पेरण्या करायला वापसा स्थितीच येत नसेल, अशा पार्श्वभूमीवर आपल्याला धोरणसुद्धा बदलावं लागेल. आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या शेती पद्धतीमध्ये बदल करावा लागेल. आता शेतकरी त्यांना सुचत आहे, त्यांना शक्य आहे, त्यांना व्यवहारी वाटत आहे, त्या पद्धतीनं ते बदल करत आहेत आता सध्या. परंतु त्याला थोडं धोरणात्मक पाठबळ त्या बदलाला मिळायला पाहिजे. त्यामुळं जर हवामान बदलत असेल तर आपलं संशोधन बदलायला पाहिजे, आपलं धोरण बदलायला पाहिजे आणि आपली शेती पद्धती सुद्धा बदलावी पाहिजे. ज्यावेळेला अशा पद्धतीने शेतीचा आपण समग्र विचार करत असतो, त्यावेळेला या समग्र विचारात नेमक्या कोणकोणत्या बाबींचा समाविष्ट करणं गरजेचं आहे? आता शेतीचं व्यवस्थापन करणं म्हणजे काही इकोसिस्टमचं व्यवस्थापन करणं आहे. समग्रतेची सुरुवात आपल्याला अशी करावी लागेल की केवळ हा शेतकऱ्यांचा प्रश्न नाही, हा 140 कोटी लोकांच्या
अन्न आणि पोषण सुरक्षेचा सुद्धा प्रश्न आहे. नक्कीच. पहिला विचार तिथून करावा लागेल. दुसरं की नैसर्गिक संसाधनाची सुरक्षितता, म्हणजे माझं जमीन, माती, पाणी हे सुरक्षित राहायला पाहिजे. तिसरं शेतकऱ्यांचं उपजीविका साधन त्याच्यावर अवलंबून आहे, म्हणजे ते उपजीविकेचं साधन आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण होणारी ती पद्धती असायला पाहिजे. आज ते होताना दिसत नाही. आपण पाहतो की शेतकऱ्यांना शेतीतून संधी मिळताच बाहेर पडायचे, तर तो विचार करावा लागेल. पुढचा विषय येतो की आजही शेती हे रोजगार देणारं मुख्य साधन आहे. शेती क्षेत्र की ग्रामीण भागातले 70-80% रोजगार हे शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसायात आधारित आहेत. हो. त्यामुळं केवळ तो शेतकऱ्याचा प्रश्न नाही, तर त्या शेती व्यवस्थेवर उपजीविका अवलंबून, रोजगार अवलंबून असणाऱ्या मोठ्या समाज घटकांचा सुद्धा तो प्रश्न आहे. तर एवढ्या समग्र विचारातून आपल्याला ते धोरण आकाराला आणायला पाहिजे. आणि त्याची आता तातडी आहे, ती तातडी आपण ओळखायला पाहिजे. केवळ शेतकरी किंवा शेतीपुरता हा प्रश्न मर्यादित नाही, तर हा पूर्ण व्यापक प्रश्न बनलेला आहे. तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे नैसर्गिक संसाधनांचा सुरक्षित वापर किंवा मुळातच हे काय असतं, किंवा हे जे काही आपल्याला एक कार्यक्रम देखील राबवला जातो, नैसर्गिक संसाधन सुरक्षितता कार्यक्रम, तो नेमका काय आहे? मागच्या वर्षी आपल्याकडे संकट होतं अतिवृष्टीचं. यावर्षी चर्चा आहे की पाऊसमान कमी असेल. म्हणजे इतका वर्षामध्ये तो फरक पडतोय. नैसर्गिक संसाधन सुरक्षितता आणि त्याचा कार्यक्षम वापर हा आपल्या अजेंड्यावर घ्यावा लागेल. की शास्त्रज्ञ किंवा त्या क्षेत्रातले तज्ज्ञ काय सांगतात की 1 इंच माती तयार होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात. त्यामुळं मातीची सुरक्षितता, मातीची सुपीकता, सुपीक असणं, सजीव असणं हे आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे तो मुद्दा केवळ शेतकऱ्यांचा नाही, शेतकऱ्यांच्या तर तो अजेंड्यावर असलाच पाहिजे. हो. मात्र तो समाज किंवा व्यवस्था म्हणून सुद्धा आपली माती सुरक्षित पाहिजे, हा विषय पाहिजे. त्याच्यानंतर पाण्याचा कार्यक्षम वापर किंवा जास्त उत्पादक वापर, की पर ड्रॉप मोर क्रॉप सारखा, की जास्तीत जास्त उत्पादन कमीत कमी पाण्यामध्ये ते यावं. त्याच्यानंतर मी सुरुवातीला म्हणलं की एक इकोसिस्टमचं व्यवस्थापन आहे शेती करणं, तर त्या इकोसिस्टमची सुरक्षितता, म्हणजे त्याच्यामध्ये असणारे लाखो जीव असतील त्या शेती व्यवस्थेवर अवलंबून आहेत. जसा मनुष्य अन्नधान्यासाठी अवलंबून आहे, तसं त्याच्यावर जीवजंतू आहेत आणि ते जीवजंतूसुद्धा आपली शेती करत असतात. त्यामुळे हा असा एवढा व्यापक विचार करून आपल्याला बदलत्या हवामानामध्ये, म्हणजे जर इतकी पाऊस होणार आहे की तुमची माती वाहून जाणार आहे. मागच्या वर्षी आपण बघितलं जमिनी खरवडून गेल्या एवढा पाऊस झाला, आपल्याकडे पूर परिस्थिती आली. तर हे आपल्या अजेंड्यावर ठेवावं लागेल आणि त्या पद्धतीनं त्याचं शाश्वत व्यवस्थापन, त्याचं एकात्मिक व्यवस्थापन, अशा पद्धतीनं आपल्याला तो पुढं जावं लागेल. त्याच्या आपण उल्लेख केला त्याप्रमाणे शाश्वत व्यवस्थापन जे आहे त्याच्यामध्ये मुळातच शेती पद्धती जी आहे ती जोखीम विभागणारी किंवा जोखीम टॉलरेट करणारी एक पद्धतीची शेती पद्धती असते. तर ते नेमकं काय आहे? पहिलं, हवामान बदल जर होत असेल, त्याचे तीव्र परिणाम शेतीला सामोरे जावं लागत असेल, खरीप आणि रब्बी हंगाम तुमच्या अडचणीत येत असतील, तर अशा परिस्थितीमध्ये पहिलं आपल्याला जोखीम विभागणारा निर्णय काय घ्यावा लागेल की मला डायव्हर्सिफाईड शेती पद्धती आकाराला आणायला पाहिजे. म्हणजे मी एका पिकावर अवलंबून राहणं जोखमीचं आहे. त्यामुळे मला नगदी पिकं अनेक घ्यावी लागतील किंवा उत्पन्नाची अनेक साधनं शेतीवर आधारित वाढवावी लागतील. दुसरी गोष्ट की माझ्या हवामान बदलाप्रमाणे हवामान बदलास अनुकूल ठरेल अशी शेती पद्धती मला विकसित करावी लागेल. आणि त्या शेतीचा सुद्धा परत आत्मा किंवा त्या शेतीचा सुद्धा मुख्य घटक जो आहे तो डायव्हर्सिफाईड, म्हणजे आपल्याला संदेश काय आहे याच्यातून, हवामान बदलाच्या संकटातून, पीक विविधता, शाश्वतता आणि एकात्मिक व्यवस्थापन, अशा पद्धतीने आपल्याला जोखीम विभागावी लागेल आणि तरच आपला शेतकरी त्याच्यातून तरुण जाऊ शकेल. माझ्याकडे एक पीक आहे, त्याला पूरक पाऊस नाही पडला तर ते वाया जाईल, त्या हवामान बदलामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढला तरी ते वाया जाईल. समजा माझ्याकडे 3 पिकं आहेत, तर माझी 2 पिकं शिल्लक राहतील,
त्याच्यातलं एखादं पीक बाजारपेठेमुळे गेलं तरी माझं एक पीक शिल्लक राहते. तर ही असा विचार करणं जोखीम विभागणारा विचार ठरेल. मग मुळातच सर अशा समस्या किंवा जे काही असे आव्हानं आहेत यांनाच दरवेळेला वारंवार सामोरं जात असताना मुळातच दीर्घकालीन नियोजन म्हणून शेतकरी बांधव काय करू शकतात? दीर्घकालीन नियोजनामध्ये शेतकऱ्यांसाठी एक एकात्मिक शेती पद्धती असली पाहिजे. म्हणजे माझं 2.5-3 एकर शेती आहे, तर माझ्याकडे 50-100 फळझाडं असायला पाहिजेत. माझ्याकडे 2-4 शेळ्या असायला पाहिजेत. माझ्याकडे पशुधन असायला पाहिजे, म्हणजे गायी असतील किंवा म्हशी असतील. माझ्याकडे थोडी खरीप आणि रब्बी हंगामाच्या मध्ये किंवा रब्बी हंगामानंतर थोडी मला भाजीपाला शेतीसुद्धा करता आली पाहिजे. तर ह्याच्यातून काय होईल की मला शेळीतून थोडं उत्पन्न, जनावराच्या दूध विक्रीतून थोडं उत्पन्न, माझी फळझाडं की माझ्याकडे जे काही उपलब्ध पाणी आहे त्याचा कार्यक्षम उत्पादक वापर करून मी फळझाडातून काही उत्पन्न. तर हा शेतकऱ्यांचा कृती कार्यक्रम किंवा शेतकऱ्यांनी त्या याच्याकडे जायला पाहिजे. आणि दीर्घकालीन धोरण म्हणतो त्यावेळेस आपल्याला धोरणकर्ते किंवा तशी पॉलिसी बनणंसुद्धा गरजेचं असतं. तर आपल्याला तशी पॉलिसी बनवावी लागेल, तसं धोरण आपलं असायला पाहिजे आणि त्या धोरणाला अनुषंगिक योजना असायला पाहिजेत. की 10 वर्षाचं जर पाऊसमान वेगवेगळं असेल तर 10 वर्षामध्ये तगून राहिलेले शेतकरी कोणते आहेत, त्यांचं मॉडेल नक्की कोणतं आहे, त्या मॉडेल जवळ जाणारी शेती पद्धती विकसित होण्यासाठी त्या परिसरातलं शेती धोरण. म्हणजे आता आपण राज्य जिल्हा असा विचार न करता याचं इतकं, म्हणजे एक जिल्हा घेतला तर एका जिल्ह्यातल्या 10 तालुक्यातलं पाऊसमान वेगळं आहे. तर आपल्याला जे नियोजन करताना पहिलं एक दीर्घकालीन नियोजनामध्ये जिल्ह्यांची वैशिष्ट्ये जपत तालुका स्तरावर नियोजन करणं आपल्याला तातडीचं ठरलेलं आहे. आता उपजीविका संसाधन वाढवणारे जे काही पर्याय आहेत तर ते नेमकं कशा पद्धतीने आपल्याला नियोजनात्मकता त्यामध्ये आणून त्या पर्यायांचा वापर करता येऊ शकतो? उपजीविका साधनांची, म्हणजे सुरुवातीला आपण जे म्हणालो की शेती हे अनेकांना रोजगार देणारं सुद्धा क्षेत्र आहे. तर उपजीविका साधनांचे पर्याय वाढवणं हे सगळ्याच विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे ग्रामीण विकास, शहराचं बकालपण थांबवणारा, अशा आपण सगळा समग्र विचार केला तर उपजीविका साधनांचे त्याचे एक आपल्या प्रेक्षकांना अनुभव येणारं किंवा सहज लक्षात येणारं उदाहरण म्हणजे एखादं गाव परिसर असतो, त्या गाव परिसरामध्ये एखादं पीक येतं. म्हणजे समजा टोमॅटोचा परिसर आहे, आपण उदाहरण घेऊ. टोमॅटो पिकवणाऱ्यांचा तो पंचक्रोशी आहे. तर मग टोमॅटोच्या तिथं नर्सरी येतात, टोमॅटोचं पॅकेजिंग मटेरियल विक्रीसाठीचं तिथं येतं, टोमॅटोला लागणारी कीटकनाशकं, खतं याची दुकानं तिथे येतात, टोमॅटोच्या वाहतुकीचं तिथं पर्याय तयार होतात. त्यामुळं अनेकांना रोजगार मिळतो. मग ते टोमॅटोची शेती बळकट करत गेलं तर आपोआप त्या सगळ्यांचं रोजगार बळकट होत जातात. मग टोमॅटोची शेती बळकट करणं म्हणजे मग टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या योजना, त्यांना बाजारपेठेचे चढ उतार सहन करेल असं बाबा कोल्ड स्टोरेज वगैरे असं अशा पद्धतीनं. म्हणजे असा आपल्याला विचार करावा लागेल की उपजीविका म्हणजे मग तो टोमॅटो उत्पादक तग धरून राहिला तर नर्सरीवाला राहील, त्याच्यातला मजूर राहील, मजुरांना त्याच्यात चांगला रोजगार मिळतो टोमॅटोच्या ह्याच्यामध्ये. असं एक उदाहरण म्हणून आपण टोमॅटोचं घेतलं तर असं अनेक पिकांचं घेता येतं की ती इकोसिस्टम आकाराला येते. त्या इकोसिस्टममध्ये अनेक रोजगार तयार होतात आणि ते रोजगार तसंच सातत्याने राहावं, त्या रोजगारामध्ये वाढ व्हावी असं आपल्याला दीर्घकालीन धोरण किंवा तसे उपजीविका साधनांची निर्मिती असा विचार ठेवावा लागेल. अच्छा सर, मुळातच आत्ताचा हंगाम हा खरीप हंगाम आहे, तर मग येणाऱ्या खरीप हंगामासाठी म्हणून आपल्याला बदलत्या वातावरणाचा विचार करता काय नियोजन आखावं लागेल? पहिलं तरी सगळ्यांनी आपण ऐकतोय वाचतो आहे की पावसाचा अंदाज फार कमी पाऊस असेल, 10% कमी असेल. 10% कमी असेल याच्यापेक्षा मोठी काळजी अशी आहे की त्याच्यामध्ये खंड मोठा असेल. हां, असे त्या क्षेत्रातले तज्ज्ञ जाणकार अंदाज व्यक्त करतात. 10% पाऊस कमी असणं हे संकट, परत त्याचं वितरण म्हणजे जूनमध्ये येईल, जुलैमध्ये येणार नाही अशा पद्धतीनं. म्हणजे जून अखेरपर्यंत किती पेरण्या होतील हा आपल्यापुढे प्रश्न असणार आहे. तर आपल्याला पहिला निर्णय असा घ्यावा लागेल
की कमी कालावधीची पिकं निवडावी, तशी अनेक पिकं निवडावी, आवर्षणामध्ये किंवा कमी पाण्यात तग धरून राहणारी पीक पद्धती असावी आणि आपले जे एकात्मिक शेतीचे जे घटक आहेत, म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांकडे असतंच, 4 शेळ्या असतात, 4 जनावर असतात, कोंबडे असतात, तर ते जास्त बळकट कसं होईल अशा प्रकारचं नियोजन घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला पहिला निर्णय असा घ्यावा लागेल की पीक विविधता वाढवावी. ती पीक विविधता वाढवताना ती कमी पाण्यातली पिकं असावी, ज्याला कमी संरक्षित पाण्याची गरज आहे अशा पिकं. शॉर्ट ड्युरेशनची 60-70 दिवसात येणारा मूग असावा, 90-100 दिवसात येणारा उडीद असावा. अशा पद्धतीचा आपल्याला पहिला निर्णय घ्यावा लागेल ह्या एल निनोच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर. कुठल्याही शेतीसाठी पाणी महत्त्वाचा, या नियोजनामधला महत्त्वाचा घटक आहे. तर मग मुळातच पाण्याचा वापर हा कार्यक्षम किंवा उत्पादकतेचा विचार करून कसा करावा, आणि याच्याच अनुषंगाने आपण विचार करताना पाण्याचं एक बजेट असतं, वॉटर बजेटिंग त्याला आपण म्हणतो, तर ते नेमकं कसं करायला हवं शेतकरी बांधवांनी? आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली, मागच्या वर्षी अतिवृष्टी होती आणि तरीसुद्धा यावर्षी अनेक गावामध्ये पाण्याची टंचाई भासलेली आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा देईल असं काम केलेलं आहे पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा, रोजगार हमीतून पाणलोट क्षेत्र. तर आता पाऊस किती पडेल हे मला आपल्याला माहीत नाही, अंदाज 10% कमी असेल, तो सुद्धा मोठा आहे. तर माझ्याकडे जे उपलब्ध पाणी असेल, भूजल असेल किंवा जो काही पडलेला पाऊस आहे, तो अडवून काय माझ्याकडे पाणी होईल, तर त्याच्यामध्ये जास्त उत्पादक ते काम व्हावं, त्याचा कार्यक्षम वापर व्हावा. म्हणजे त्याचं एक साधं उदाहरण असं असेल की ठिबक सिंचनावर तूर पीक असावी किंवा स्प्रिंकलर तुषार सिंचनावर आधारित उडीद मूग ही पिकं आपल्याला घेता येऊ शकतात, की जेणेकरून जर खंड पडला तर एखादं पाणी तशा पिकांना दिलं तरी सुद्धा ती पिकं आपल्याला वाचवता येतील. दुसऱ्या बाजूला ज्या काही फळबागांच्या शेती आहेत, ते सुद्धा क्षेत्र मोठं आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी आत्ता करतायतच. शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर कार्यक्षम वापर हा आहेच. पेपर मल्चिंग वापरतात, ठिबक सिंचन वापरतात, पण त्याचं हंगामाचं नियोजन करताना पाऊसमानाचा अंदाज घेऊन त्याचा बहार ट्रीटमेंट कधी द्यायची अशा पद्धतीनं ते नियोजन करावं लागेल. आपल्याला शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर आता आपण BBF तंत्राद्वारे बऱ्यापैकी मराठवाडा भागामध्ये, विदर्भामध्ये पेरण्या होत आहेत. आपल्याकडं अतिशय चांगलं तंत्र आहे की अतिवृष्टी झाली तरी पाण्याचा निचरा होतो, कमी पाऊस झालं तर पाण्याचं इन सिटू कन्झर्वेशन, मूळ स्थानी मृदा जलसंधारण. तर कोरडवाहू मूलतत्व म्हणून आपल्या अनेक संशोधन केंद्रांनी महाराष्ट्रातल्या कोरडवाहू शेतीमध्ये अनेक चांगलं संशोधन आपल्या विद्यापीठांनी वगैरे केलेलं आहे. त्या मूलतत्वांचा अंगीकार आपण वाढवला पाहिजे. त्याच्यातलं एक तत्व असं आहे की मला रब्बीची पेरणी करायची, माझी खरीपाचा हंगाम वाया गेला, तसं होऊ नये, पण समजा झालंच तर की खरीपात मला करताच येत नाही, पण पुढं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडला तर मला रब्बी करायचं आहे. तर सपाट मोठे वाफे जरी करून ठेवले शेतकऱ्यांनी तरी त्याच्यामध्ये जो पडलेला पाऊस आहे तिथल्या तिथं तो जिरेल आणि मग रब्बी ज्वारी असेल किंवा हरभर असेल ही पिकं चांगली येतील. तर अशा पद्धतीनं पाणी हा केंद्रस्थानी ठेवून त्याचा कार्यक्षम वापर, त्याचा उत्पादक वापर असं आपण व्यवस्थापन शेतीचं केलं पाहिजे. मुळातच सर आपण उल्लेख केला त्याप्रमाणे फळ आणि भाजीपाला शेती पद्धती सुद्धा आहे, तर त्या शेती पद्धतीचं, ती शेती पद्धती रोजगारक्षम किंवा उत्पादनक्षम ही नेमकी कशी ठरू शकते? फळं किंवा भाजीपाला याच्या शेतीच्या ह्याच्यामध्ये ना आपण जर थोडं आपल्या आजूबाजूला पाहिलं तर हे शेतकरी तुलनेनं थोडे सधन आहेत असं आपल्याला म्हणता येतं. त्यांचेही प्रश्न आहेत बाजारपेठेचे वगैरे अनुषंगाने. दुसरं, अशा ज्यावेळेस अपवादात्मक परिस्थिती किंवा हवामान बदलाचं संकट येतं त्यावेळेस ती बाग जोपासणं फार गरजेचं असतं. का तर ती जर बाग गेली दुष्काळामध्ये तर ती परत उभी करण्यामध्ये माझे 3-4 वर्ष जात असतात. त्यामुळे ती करणं गरजेचं आहे. आणि ते त्या परिसराच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचं असतं, का तर त्या बागेवर आधारित तिथली बाजारपेठ आकाराला आलेली असती. आपण मग जे टोमॅटोचं उदाहरण दिलं तसंच फळाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे की फळाच्या अनुषंगाने ती इकोसिस्टम आकाराला आलेली असती. अनेक जणांचे रोजगार त्याच्यामध्ये असतात, अनेक जणांचे व्यवसाय त्याच्यावर अवलंबून असतात
आणि मग 1 वर्षाच्या दुष्काळानं जर ती फळबाग उद्ध्वस्त झाली तर ती इकोसिस्टमला हानी पोचत असती आणि एकंदरीतच रोजगारावर गदा येत असती. तर त्या दृष्टीनं त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि फळबागा किंवा भाजीपाला याचं खरीप आणि रब्बी अशा पद्धतीनं नाही, त्याचं व्यवस्थापन माझ्याकडे जी संसाधनं उपलब्ध आहेत त्या पद्धतीनं शेतकरी करू शकतो. मला जर वाटलं डिसेंबरमध्ये किंवा मला कांदा पिकवणे एवढं माझ्याकडे पाणी आहे तर मग मी 3, 3.5, 4 महिन्याचं कांदा पीक घेऊ शकतो त्याच्या ह्याच्यामध्ये. किंवा मग माझ्याकडे 3 महिन्याचं एखादं भाजीपाला पीक मी त्याच्यात देऊ शकतो. तसं मूग आणि उडदाबाबतीत नाही, मला 30 जून नंतर त्याची पेरणी करता येत नाही. तर हे सगळं त्याची बलस्थानं ओळखून ते बळकट होईल असं आपल्याला पाहायला पाहिजे. मुळातच आता आपण सांगितलं की काय पद्धतीने आपल्याला वेळेचं भान सुद्धा शेतकरी बांधवांनी ठेवलं पाहिजे एकंदरीतच लागवड करताना आणि व्यवस्थापन करत असताना. मग त्याचाच विचार करता म्हणून एकात्मिक शेती पद्धती ही मुळातच प्रत्येक समस्याला एक प्रकारे आपण एक चांगला पर्याय म्हणून आपण बघू शकतो आणि उत्पादनाच्या दृष्टिकोनातून देखील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा एक वरदानी पर्याय आहे. तर या एकात्मिक शेती पद्धतीचा अंगीकार होणं, स्वीकार होणं हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये याचा स्वीकार वाढवण्यासाठी म्हणून काय करता येईल आपल्याला? याचा स्वीकार वाढवण्यासाठी म्हणून आपल्याला एक पहिले आपल्या ज्या मर्यादा आहेत ना ते ओळखावे लागेल. आपल्या एकूण शेती व्यवस्थेच्या मर्यादा की आपलं दरडोई जमीन धारणा कमी आहे, त्याच्यानंतर पाणी आपल्याकडे कमी उपलब्ध आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला एकात्मिक शेतीला प्रोत्साहन देईल अशा योजना म्हणजे 2.5 एकरवाला एक शेतकरी आहे आणि त्याच्याकडे 4 शेळ्या आहेत, 2 जनावर आहेत, तर ते त्याला शक्य होईल असं त्याला धोरणात्मक अशा योजनांचं पाठबळ आणि ही पद्धती हवामान बदलात अनुकूल ठरणारी पद्धती आहे म्हणून जाणीव जागृती निर्माण करणं, तसं संशोधन करणं. म्हणजे मला 50 बोरीची झाडं जोपासली तर मी 1 एकर तुरीपेक्षा जास्त पैसे मिळवू शकेन. तर मग मला 50 झाडं जोपासणं हे जास्त सुलभ कसं बनेल, मला सहज कसं बनेल असं संशोधन, अशी योजना, असं ते आपल्याला विचार करावा लागेल. आपलं शेती व्यवसाय जो आहे हे एकंदरीतच ग्रामीण अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतं, भूमिका त्याची असते. तर अशा वेळेला ग्रामीण भागामध्ये जे युवा वर्ग आहे, तरुण जी काही पिढी आहे यांच्यासाठी सुद्धा एकंदरीतच शाश्वत शेती विकास मिशनच्या अंतर्गत किंवा उपजीविकेचे जे काही साधनं आहेत याचा विचार करता म्हणून त्या ग्रामीण युवांसाठी म्हणून काय कृती आराखडा हा राबवला जात आहे? ग्रामीण युवकांना शेतीत राहायचं नाही, त्यांना नोकरी करायची आहे. नोकरी का करायची तर त्याच्यामध्ये स्थिर आणि सातत्यपूर्ण उत्पन्न असतं, काहीतरी मला महिन्याला मिळतात. तर आता आपल्या ग्रामीण युवकांसाठी आपण असा अजेंडाच बनवायला पाहिजे किंवा त्यांच्यासुद्धा अजेंड्यावर पाहिजे की मी शेती व्यवस्थेतूनच स्थिर उत्पन्न मिळवेल. मी शेतीतून प्रत्यक्ष हंगामी पिकं घेईन, फळबाग घेईन, त्याच्या पूरक काहीतरी उद्योग व्यवसाय करेन आणि त्या माध्यमातून माझे एक महिन्याला 30, 35, 50 हजार उत्पन्न मिळेल असा विचार आपल्याला करावा लागेल. आणि तसा विचार म्हणजे काही केवळ कल्पना नाही किंवा केवळ स्वप्न नाही, तसं संशोधन आपल्याच विद्यापीठांनी, आपल्या संशोधन संस्थांनी केलेलं आहे. त्याचा स्वीकार करणं, माझ्या परिसराला अनुकूल असणारी पीक पद्धती मी विकसित करणं आणि त्याच्यातून मी सार्थक रोजगार मिळवणं असं अजेंड्यावर आपल्याला ठेवावं लागेल. ते युवकांच्याही अजेंड्यावर पाहिजे, धोरणकर्त्याच्या अजेंड्यावर पाहिजे असं मला वाटतं. एकंदरीत म्हणजे आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये शेतकरी बांधव आहेतच, पण त्याचबरोबर ती त्यांच्याच कुटुंबातील सदस्य म्हणून या युवा तरुणांचं हो, शेतकऱ्यांची पुढची पिढी नक्कीच की जी पुढची पिढी जी आहे की हवामान बदलाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांना शेतीमध्ये भविष्य शोधायचं आहे, तर त्यांनी ह्या सगळ्याची नोंद घेऊन पुढची वाटचाल करायला पाहिजे. नक्की सर, विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे सर. एकंदरीतच आपल्याला शेतकरी बांधवांच्या प्रत्येक घटकातील त्याचबरोबर त्यांच्या व्यवस्थापनातील देखील महत्त्वाचे मुद्दे आपण यामध्ये चर्चा करत आहोत. तर मुळातच आजच्या आपल्या या विषयानुरूप आपण सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल? शेतकऱ्यांना माझा संदेश असा असेल की पावसाचा अंदाज कमी आहे अशी चर्चा आहे आणि तसं त्या पद्धतीनंच तो पाऊस कमी पडेल. तर आपण विचलित, घाबरून न जाता आपल्या स्तरावर त्याच्यावर मार्ग काढू, जे आपण पिढ्याने पिढ्या करत आलेलो आहोत. शेतकरी त्या पद्धतीनं तो काम करतोच आहे, तर त्या पद्धतीनं तो करू आणि
पीक विविधता, एकात्मिक व्यवस्थापन आणि समग्र विचार अशा पद्धतीनं आपण ह्या संकटावर सुद्धा मात नक्की करू आणि ते बळ आपल्याला मिळावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. नक्की सर, आपण केलेलं आव्हान शेतकरी बांधव देखील या बदलत्या वातावरणामध्ये योग्य ते व्यवस्थापन करतील आणि एक चांगलं उत्पादन घेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. आपण कार्यक्रमात सहभागी झालात, महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी सह्याद्री वाहिनीच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.